नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी दसरा हा आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला साजरा केला जातो। हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि याच दिवशी देवी दुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते। दसऱ्याला शस्त्रपूजनालाही विशेष महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी घरात काही विशेष वस्तू आणल्याने केवळ वास्तुदोष दूर होत नाही, तर धन समृद्धीची शक्यताही वाढते। या व्हिडिओमध्ये आपण दसऱ्याच्या दिवशी कोणत्या वस्तू घरात आणणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते ते जाणून घेणार आहोत। पिंपळाचे पान घरी आणणे खूप शुभ मानले जाते। दसऱ्याच्या दिवशी घरात पिंपळाचे पान आणणे शुभ मानले जाते। यासाठी एक पिंपळाचे पान घ्या आणि त्यावर लाल चंदन आणि अखंड तांदळाचे दाणे लावा। नंतर हे पान आपल्या घराच्या मुख्य दारावर बांधा। असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो। सुपारी आणि नारळ घरी आणणेही फायदेशीर मानले जाते। या दिवशी घरात सुपारी आणि नारळ आणणे अत्यंत फायदेशीर मानले जाते। पूजेत सुपारीचा वापर करा आणि नंतर ती तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या ठिकाणी ठेवा। असे केल्याने धनवृद्धीचे योग बनतात। याशिवाय तिळाचे तेल घरी आणल्याने शनिदोष कमी होतो। हा उपाय विशेषतः साडेसाती किंवा इतर ग्रहांच्या प्रभावाने पीडित असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे। नवीन खरेदी शुभ मानली जाते। दसरा नवीन काम आणि खरेदी सुरू करण्यासाठी देखील शुभ मानला जातो। जर तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर दसरा 2025 हा दिवस त्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे। या दिवशी कोणताही नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करणे देखील फायदेशीर ठरते। रामायण घरात आणल्याने सुख समृद्धी वाढते। दसऱ्याच्या दिवशी घरात रामायण आणणे देखील खूप शुभ मानले जाते। असे केल्याने भगवान श्रीरामाचा आशीर्वाद तुमच्या घरावर कायम राहतो आणि सुख, शांती व समृद्धी येते। अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी हे छोटे उपाय तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा, धन, समृद्धी आणि वास्तुशांती आणण्यास मदत करू शकतात। या दिवशी पूजा आणि उपाय केल्याने केवळ मनाला समाधान आणि शांती मिळत नाही, तर संपूर्ण घरावरही सकारात्मक प्रभाव पडतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।